एंडेवर प्रतापराव, बापाची 5 एकर जमीन विकून लय झॅक काम केलंय तुम्ही. हा शाबास. साहेब अहो ही सगळी तुमची कृपा आहे. हा अहो आमची कसली कृपा. हे बघा, तुम्ही जर आम्हाला जमीन दिली नसती तर आम्ही तुम्हाला छदाम तरी दिला असतं का? हा? अरे बाजूला महत्वाचं बोलायचं. मग काय प्रतापराव, झालं ना तुमच्या मनासारखं? अगदी. साहेब अहो तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने जमलंच नसतं. मग मी काय म्हणतो, छोटंसं काम होतं आपलं. तुम्ही फक्त ऑर्डर करा की साहेब. तुमची आज्ञा म्हणजे आम्हाला शिरसावद्ध. काय एवढा छोटा बारीक छोटासा काटा, आता एवढा मोठा माणूस त्याच्या पायात रुतलाय काटा, सारखं दुखतंय हो. म्हणजे ध्यान देते ना का? बोला की. अहो तो बनकर आहे ना का, त्याचा समजा मळा आमचा वावाशी आमची इच्छा आहे, तेव्हा तो कागदावर सही करायला तयार नाही, तर काय करता येईल? साहेब तुमचं काम झालं म्हणून समजा. जसा असेल तसा त्याला उचलतो आणि तुमच्या पायाशी आणतो. त्या बात तो पण आला आमच्या काही. अरे हो, आता म्हटलं काय गरज होती, काय म्हणणार होता. हाय हाय, बसा ना, बसा ना. तुम्ही बसा ना, बसा, तुम्ही बसा. आपलंच हॉटेल आहे असं नाही समजा. आम्ही निघतो, उगीच कशाला कबाब मी हंटी. हो बरोबर आहे ग. येतो आम्ही. बाय बाय बाय. अरे तू बस ना इथे. थँक्यू. बोल. क्या बात आहे विक्रम, आज खूप खुश दिसतोयस. आदिती, ज्या फळ प्रक्रियेवर मी व्यवसाय करणार आहे ना, त्याचं लोन मंजूर झालंय. काय सांगतोस काय? यस. आता इथून पुढे आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. सर काय घेणार आहात? तू काय घेणार आहेस? मला कॉफी चालेल. ओके. हां 2 कॉफी. ओके सर. हां. आणखी काय? नाही और कुछ नाही. थँक्स. आदिती, एकदा का या व्यवसायात मी सेट झालो ना, तर आपण लवकरात लवकर लग्न करू. ओके, प्रॉमिस. अजून बोल काय? कॉफी. थँक्स. वेलकम सर. सर ही तुमची रोजची स्पेशल कॉफी. अरे शिवराज. अरे यार, बऱ्याच दिवसात ना. अरे दिवसांनी कुठे, किती वर्षांनी भेटतोय आपण. अरे तो आपला मित्र विक्रम, सध्या त्याचं काय चाललंय रे? विक्रम, अरे मोठा माणूस झालाय तो आता. म्हणजे त्याने अरे ती ऍग्रिकल्चरल मधली एक डिग्री कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर तो देशपांडे सरांच्याकडे गेला होता सल्ला विचारायला. तर त्यांनी सांगितलं त्याला की तू आता ऍग्रिकल्चर मधली डिग्री घेतलेलीच आहेस, तर फळ प्रक्रियेचा व्यवसाय सुरू कर. मला असं कळलं की तो आता लवकर सुरू कर. बेस्ट. बरं. अरे त्या रोहीचं काय झालं रे, ज्याच्यावर तू खूप मरत होतास, खूप जीव लावत होतास, तिचं काय झालं रे? काय होणार, माझ्यासारख्या एकतर्फी प्रेमवीरांचं जे होतं, तुला तर माहितीये मी तिच्यावर किती प्रेम करायचे, पण ते प्रेम तिला सांगण्याची हिंमत कधी नाही आली रे माझ्या. ती शाळेत होती तेव्हापासून मी तिच्यावर प्रेम करायचो, तिला फक्त पाहत राहायचो लांबून. ते शाळेतलं प्रेम ती कॉलेजला जाईपर्यंत तसंच राहिलं. ती कॉलेजमध्ये असतानाही मी तिला फक्त बघतच राहिलो, तासनतास. आणि असंच बघत राहिलो. बघता बघता एक दिवस माझ्या डोळ्यात देखतच तिचं लग्न झालं. शेवटपर्यंत मी तिला सांगूच शकलो नाही की तिच्यावर मी किती प्रेम करतो. काय आहे ना, अबोल अव्यक्त प्रेमाची जी शोकांतिका होते तीच माझ्या प्रेमाची झाली. जाऊ दे रे, सोड. केवढे जुने विषय काढत बसा, सगळं संपलं. ते एवढ्या दिवसांनी भेटलायस, जरा घरी जाऊन गप्पा मारूया. हो चल. अरे जाऊया ना. विक्रम, आय लव्ह यू.
आदिती काय करतेस? अरे मला पूर्ण जगाला ओरडून सांगायचंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आदिती एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर? ओके बरं मला सांग लग्नानंतर तुला मुलगी झालेला आवडेल का मुलगा झालेला आवडेल? ए तुला काय आवडेल तू सांग ना. खरं सांगू मला जर मुलगी झाली ना तर मी बर्फीऐवजी सगळ्यांना पेढे वाटेन. अरे मुलं पुरुषाला नाही स्त्रीला होतात आणि जे काय होईल ना ते मला होईल. काय झालं म्हणला? अरे संगीच्या बापाने तिला पकडलं ऊसाच्या शेतात. हा? काय सांगतो? अरे जाम धोपडलं ना त्याला. मग संगी काय पडून गेली काय? मला काय माहिती, मी कुठे बघायला गेलो होतो. ए अरे हसून काय करतो? मला थंडी वाजते. हे देख इकडे. ती बघ तुझी आली. आता या उभीची काय गरज आहे? हा, चल. सोडा मग तुम्ही. सोडा मला. काय? तुला सोडू? अगं धरलंय कुठे तुला सोडायला? संधी तर दे मग सोडतो. हा? अहो, आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. ए, चिकने त्या दिवशी लई नखरे करत होतीस ना, आता कुठं जाशील? हा? कुठं जाशील? हा? आता जाऊन दाखव. हा? जाऊन दाखव. जाऊन दाखव. मला मारतेस या प्रतापला मारतेस. हात आवरा प्रतापराव. लाज वाटायला पाहिजे बाई माणसावर हात उगारताय. अरे गावात वाट आहे माझी, तुझं काय? लाज वाटते मला तुला पोरग म्हणायला. आबा या आमच्या पोरासोरांच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गावची बरीच कामं असतील, तिकडे लक्ष द्या. काय सांगताय? एक काम आहे की मला अजून. हा करलाय तुला दाव, तू तुझा बाप काय ते. चल का पुरे परत वाकून बघ तर नाही डोळे काढून हातात दिले ना तर बाप नाही तुझा मी. चल. म्हणजे मी काय बोलू ते मला कळतच नाहीये. आजचा जो विजय आहे तो तुम्हा गावकऱ्यांच्या प्रेमामुळेच, माझ्या अशा मित्रांच्या पाठिंब्यामुळे आणि शंभू महादेवाच्या छायेमुळेच आजचा हा विजय झालेला आहे. कालपर्यंत तुमच्यातच खेळणारा बागडणारा मी आज या गावचा सरपंच म्हणून तुमच्या समोर उभा आहे. मला आठवतंय तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलंय. मी जेव्हा कधी एखादं चांगलं पाऊल उचललं तेव्हा तुम्ही शाबासकीची थाप माझ्या पाठीवर दिली आणि जेव्हा कधी चुकायला लागलो तेव्हा हक्कानं मला ओरडलात सुद्धा. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, आपलं हे नातं आता बदलू देऊ नका. एक वेळ ती शाबासकीची थाप नाही दिली तर चालेल, पण कुठे चुकतोय असं वाटलं तर कान धरायला मागे पुढे पाहू नका. आपल्या गावचा विकास, तुम्हा सगळ्यांचंच भलं यासाठी मी माझी कारकीर्द, माझा आयुष्य पणाला लावेन. माझा श्वास आणि माझं स्वप्न फक्त एकच आहे,
आपल्या शिवगंगापूरचा विकास. काय हो कसला विचार करताय? काय केलं आणि काय झालं याचाच विचार करतो. मी समजले नाही. तुला समजणार पण नाही. तुम्ही असं कोड्यात कशापायी बोलतायसा? जे काय असेल ते खरं खरं सांगा की. या प्रतापचा त्रास दिवसेंदिवस वाढायलाच लागलाय. काय केलं काय प्रतापनं? काय केलं नाही ते विचारा. अहो आज सकाळी गावातल्या एका पोरीची छेड काढत होता. मी टायमावर पोहोचलो म्हणून, नाहीतर काहीतरी आक्रीत करून ठेवलं असतं या प्रतापने. काय सांगतायसा? म्हणजे लहानपणी मुलींच्या वेण्या ओढणारा प्रताप आता आता पोरींच्या पदरामध्ये हात घालायला लागलाय? होय, तू म्हणतेस तेच खरं आहे. काय ना राधा, जमीन इकल्याचं मला दुःख नाही, पण हा प्रताप जर सुधारला असताना. पण नाही, याचं काही लक्षणच नाही मुळात. विक्रमची मला काही काळजी वाटत नाही. स्वतःच्या पायावर उभा आहे, गावामध्ये मान आहे, तो माझी स्वप्न नक्की पूर्ण करणार. पण हा प्रताप मला गावाबाहेरच्या नदीवर पोहोचवल्याशिवाय काही शांत होणार नाही. हे बघा माझी आण आहे तुम्हासनी. हे असलं अभद्र काय बी बोलायचं नाही. प्रतापशी मी बोलते, तुम्ही काळजी करू नका.